श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अध्याय 17 आणि 18 मराठीमध्ये. ओम श्री गणेशाय नमः. हरिभाऊ गोसावी झाल्याचे कळताच त्यांची आई काकूबाई हिला अतिशय दुःख झाले. मुंबईस येऊन तिने त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. शेवटी आपल्या मुलावर करणी करण्यात आली असून ती उतरवली पाहिजे असा विचार करून तिने त्यावेळचे प्रसिद्ध सत्पुरुष देव मामलेदार यांची भेट घेतली. त्यांनी तिला ज्यांनी तुमच्या मुलाला वेड लावले त्याचे पाय धरा असे सांगितले. तेव्हा काकूबाई अक्कलकोटास गेली. मुंबईत स्वामीसुतांच्या उपदेशाने अनेक ज्ञातीचे लोक स्वामीभक्त झाले. पुढे कामाठीपुऱ्यातील जागा लहान पडते म्हणून एका भाविक स्त्रीने मठासाठी कांदेवाडीत प्रशस्त जागा दिली. तेथे प्रथमच श्रींची जयंती साजरी करण्यात आली. अशा प्रकारे स्वामीसुतांनी श्रीच्या भक्तींचे महात्म्य वाढवले. स्वामीसूत अक्कलकोटास गेले की श्रीच्या सान्निध्यात भजन करत, कीर्तनात लोकलज्जा सोडून आनंदाने बेभान होऊन नाचत. श्रीचे त्यांच्यावर खूप प्रेम होते, त्यामुळे स्वामीसुतावर जळफळणारे सेवेकरी त्यांचा द्वेष करीत. श्रीचे त्यांच्यावरील प्रेम कसे कमी होईल ते पाहत. एकदा स्वामीसूत श्रीच्या सन्मुख पायी खडावा घालून भजन करीत होते. ती संधी साधून एक दोघे श्रींना म्हणाले, हा आपला अपमान करण्यासाठीच पायात खडावा घालून नाचतो. हे वर्तन अयोग्य आहे, तुम्ही त्याला समज द्या. तेव्हा श्री स्वामीसुतांना म्हणाले, आधी पायातील खडावा काढ आणि मगच भजन कर. तेव्हा अनेकांनी जागेवरून उठून स्वामीसुतांच्या पायातली खडावा काढून घेतला. समर्थाच्या सन्मुख झालेला तो अपमान स्वाभिमानी स्वामीसुतांना सहन झाला नाही. त्यांचे तोंड उतरले. वैऱ्यांना मात्र आनंद झाला. त्यानंतर सूत मुंबईस परतले, पण अपमानाचे शल्य त्यांना चैन पडू देईना. त्यांची प्रकृती खालावली. ते खूप आजारी पडले. ते वृत्त स्वामींना कळताच सुतांना आणण्यासाठी त्यांनी 2दा माणसे पाठवली, पण व्यर्थ. शेवटी श्रींनी निर्वाणीचा संदेश पाठवला, तरीही स्वामीसूत अक्कलकोटास गेले नाहीत. श्रावण शुद्ध प्रतिपदेस त्यांनी देह ठेवला. त्यांच्या निधनाने श्री स्वामींना रडू आवरेना. अक्कलकोट नगरावर शोककळा पसरली. पुढे सुतांच्या निधनानंतर श्रींनी त्यांच्या आईचे सांत्वन केले व त्यांनी आमचे ऐकले नाही म्हणून काळाने ओढून नेले असे सांगितले. एके दिवशी सेवेकऱ्यांनी श्री स्वामींना विचारले, महाराज, आपण स्वामीसुतांच्या गादीवर उत्तराधिकारी म्हणून कोणाची नेमणूक करणार आहात? स्वामी म्हणाले, आमच्या मनात येईल तेव्हा आम्ही मोरपाखरास अधिकारी म्हणून नेमू. ते ऐकून कोणालाही अर्थबोध झाला नाही. त्यानंतर कधी कधी ते मोरपाखरा मोरपाखरा असे मोठ्याने ओरडत असत, तर कधी स्वामीसुतांच्या आईस काकूबाईस उद्देशून तो आमची लपवलेली वीट आम्हाला दे असे म्हणत असत. स्वामीसुतांचा धाकटा भाऊ अगदीच लहान होता. तो कोकणात राहत असे. तेथे त्याचे आरोग्य चांगले राहत नाही म्हणून काकूबाईंनी त्यास अक्कलकोटास आणले. स्वामींना त्यांची प्रकृती दाखवली. तेव्हा ते म्हणाले, यास 4 वेळा जेव घाल, बरे वाटेल. त्याप्रमाणे तिने केले असता दादाला आरोग्य प्राप्त झाले. एके दिवशी श्रींनी दादांना सेवेकऱ्यासमेत मुंबईस पाठवले व तेथील मठात व्यवस्था पाहणाऱ्या ब्रह्मचारी बुवासाठी दादांना गोसावी करून मुंबईची गादी चालवावी, त्यास स्वामीसुताची कपनी, झोळी व निशाणी द्यावी असा निरोप पाठवला. श्रीच्या आज्ञेनुसार बुवांनी दादाला कलाकलाने उपदेश केला, पण तो ऐकेना. मला या गोष्टी आवडत नाहीत असे म्हणू लागला. त्यामुळे बुवांचा नाईलाज झाला. त्यांनी दादाला अक्कलकोटास परत पाठवले. अक्कलकोटी आल्यावर मंडळींनी त्यास स्वामीपाशी आणले. तेव्हा त्यांनी भुजंगा सेवेकऱ्याला आपल्या पादुका दादाच्या मस्तकावर ठेवण्यास सांगितल्या. भुजंगाने तसे करताच दादा देहभान विसरला. त्या ब्रह्मस्वरूप प्राप्त झाले. तो धन्य झाला. त्यावेळी दादांची वृत्ती पाहून काकूबाई दचकली. एकाला मारलेत, आता यालाही वेळ लावायची आहे काय असे म्हणून आकांत करू लागली. पण तिच्याकडे दुर्लक्ष करून श्रींनी दादाला कपनी, झोळी देऊन गोसावी बनवले. दुसऱ्या दिवशी त्यांनी दादाला भिक्षेसाठी पाठवले. तेव्हा काकूबाईंनी त्यांचे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. दादा स्वामी भजनी रंगला. पुढे मुंबईत जाऊन स्वामीसुताच्या गादीवर बसून त्याने संस्था चालवली. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी